क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। धुळगाव येथे माझा गाव संपन्न गावांतर्गत एनसीडी व मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर संपन्न। धुळगाव येथे माझं गाव संपन्न गाव या उपक्रमांतर्गत एनसीडी असंसर्गजन्य आजार व मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन धुळगाव उपकेंद्र यांच्या वतीने करण्यात आले होते। या शिबिरात महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणी करून घेतली। शिबिरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आदी असंसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यात आली। तसेच ज्येष्ठ नागरिकांसह विविध वयोगटातील नागरिकांची मोतीबिंदू व इतर नेत्र विकारांसाठी तपासणी करण्यात आली। आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पाटोदा येथील वैद्यकीय अधिकारी मोहिते मॅडम डॉक्टर वैद्य यांनी मार्गदर्शन केले। ग्रामीण भागातील व गावातील नागरिकांना जागेवरच आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या माझं गाव आरोग्य संपन्न गाव शिबिरामुळे अनेकांना आजारांचे लवकर निदान होण्यास मदत झाली। गावकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा प्रकारची आरोग्य शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली। या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभले। त्यामुळे शिबिर यशस्वीरित्या पार पडले। यावेळी आरोग्य विभाग, उपकेंद्र धुळगाव व पाटोदा यांच्या वतीने सरपंच एकनाथ गायकवाड, चेअरमन आप्पासाहेब गायकवाड, पांडुतात्या गायकवाड, रामेश्वर गायकवाड यांचा सत्कार करून सहकार्याबद्दल अभिनंदन करण्यात आले। यावेळी आरोग्य सेविका रुपाली डोळस, मिलिंद कुमावत, आशा सेविका वाल्हुबाई जगताप, सुनीता राजगुरू, सविता आहेर, नूतन पल्हे, संगीता राजगुरू, उषा शिंदे, भारती बनसोडे, वंदना गायकवाड, पूनम उशीर यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांमध्ये आजाराची तपासणी करण्यासाठी जनजागृती करून शिबिराचे आयोजन केले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शशिकांत जगताप येवला। पाणी प्यायला भेटतंय का, गावामध्ये स्वच्छता आहे का, गावातल्या प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य जपलं जातंय का, या सगळ्या गोष्टींची पडताळणी केली जाते। तर ह्याच अभियानाअंतर्गत आपण हा कॅम्प ठेवलेला आहे। बरेचदा असं होतं की खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स असेल तरच आपण स्पेशलिस्टकडे जातो आणि ग्रामीण भागामध्ये तितक्या प्रमाणामध्ये स्पेशलिस्ट उपलब्ध नसतात। म्हणून या शिबिराच्या अंतर्गत आपण तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग जे काही आजार असतील त्याच्यावरती योग्य प्रकारे उपचार घेण्यासाठी हे आपण आयोजित केलेलं आहे। तर त्या निमित्ताने मातोश्रीचे जे आपल्याला डॉक्टर्स लाभलेले आहेत त्याच्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, नेत्ररोग तज्ज्ञ आहेत, मेडिसिनचे डॉक्टर आहेत। तर तुम्हाला जो काही आजार असेल तो त्यांच्यासोबत मोकळेपणाने बोला आणि ह्या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाभ पोहोचावा अशीच मी विनंती करेन। कारण की ना म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात। म्हणजे एखादा आजार होण्याच्या आधीच जर आपल्या त्या गोष्टीचं निदान झालं तर त्याच्यावरती उपचार करणं सोपं होतं। म्हणून मी या निमित्ताने मातोश्री फाउंडेशनचं म्हणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।